बातमी आपल्यापर्यंत येते। निलेश चव्हाण पोलिसांना आत्मसमर्पण करणार असल्याची बातमी कळते। वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील तो आरोपी आहे। पोलिसांकडून निलेशचा भाऊ आणि वडिलांची चौकशी सुरू झालेली आहे। मध्यरात्रीच्या सुमाराला त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आता निलेश चव्हाण आत्मसमर्पण करणार असल्याचं कळते। आताची ही पुण्यातून सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर। निलेश चव्हाण हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण करणार असल्याचं कळते। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातला हा एक आरोपी। कसपटे कुटुंबियांनी वैष्णवीचं बाळ 3 दिवस निलेश चव्हाणकडे असल्याचा आरोप केला होता आणि एवढंच नाही तर या बाळाची मागणी करण्यासाठी कसपटे कुटुंबीय गेलं त्यावेळेला निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं, असाही आरोप कसपटे कुटुंबियांकडून करण्यात आलाय। तोच निलेश चव्हाण आता आत्मसमर्पण करणार असल्याचं कळतंय। संपूर्ण हगवणे कुटुंब पोलीस कोठडीत आहे आणि निलेश चव्हाण याला कधी अटक करणार असा सवाल सगळ्यांकडून विचारला जात असतानाच आता निलेश चव्हाण हा आत्मसमर्पण करणार असल्याचं कळतंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, सतत दबाव वाढत गेला आणि आता निलेश चव्हाण आत्मसमर्पण करणार असल्याचं कळतंय। नक्कीच अत्यंत मोठी बातमी आहे। निलेश चव्हाण हा पुणे पोलिसांना आत्मसमर्पण करणार आहे आणि अशी माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे। आज संध्याकाळी किंवा रात्री तो पुणे पोलिसांच्या स्वाधीन होईल। त्याचबरोबर त्याने हगवणे कुटुंबीय यांच्याबरोबर निलेश चव्हाणचे काय संबंध होते, ते बाळ त्याच्याकडे कुणी दिलं, त्या बाळाला त्याने कसं सांभाळलं, त्यांचे आर्थिक संबंध राजेंद्र हगवणे आणि यांचा आर्थिक संबंध काय होते, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होतात। त्याचबरोबर वाढता दबाव जो आहे तो पुणे पोलिसांवरती आलेला पाहायला मिळतोय आणि यातूनच काही पोलिसांची पथकं जी आहेत ती निलेश चव्हाणच्या मागे आहेत आणि मात्र निलेश चव्हाणनी काही पोलिसांशी संपर्क केलेला आहे, तो आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत निलेश चव्हाण हा पुणे पोलिसांच्या ताब्यात असणार आहे आणि त्याला अटक केली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निलेश चव्हाणवरती वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून त्याने धमकावलेलं होतं। वैष्णवीचं बाळही त्याच्याकडे होतं, त्यामुळं त्याला आत्मसमर्पण केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या दोघांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधलेला आहे। त्याचबरोबर डीसीपी संभाजी कदम ही या तपासामध्ये काही पथकं जी आहेत त्यांनी पाठवलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे निलेश चव्हाण आज अगदी बरोबर सागर, सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये राजकीय आणि पोलिसांचाही दबाव होता। सुरुवातीला दबाव होता तो हगवणेंवर कारवाई होऊ नये यासाठीचा। आता मात्र दबाव हा कसपटे कुटुंबियांच्या बाजूने गेलेला आहे आणि निलेश चव्हाण आता सरेंडर होतोय। महत्त्वाची बातमी। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।